आज मुंबई गोवा मार्ग जो आहे तो रोखला जातोय आणि याचं कारण आहे आंबा बागायतदारांच्या व्यथा. आणि या व्यथा मांडण्यास तर मागील 2 महिन्यांपासून प्रयत्न करणारे शेतकरी संघटनेचे नेते आणि शेतकऱ्यांचे देव मानले जाणारे राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा जो दिलेला आहे, मुंबई गोवा महामार्ग रोखण्याचा इशारा दिलेला आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी राजू शेट्टी बोलण्यासाठी आहेत. सर, आज मुंबई गोवा महामार्ग रोखला जाणार असा एक एल्गार जो आहे तो एल्गार मेळाव्यामध्ये आपण जाहीर केला होता आणि प्रत्यक्षात आज मुंबई गोवा महामार्ग रोखला जाणार, त्यासाठी प्रशासन देखील सज्ज झालेलं आहे. अगदी आपल्या सोबत देखील प्रशासनाची काही लोक होती. कसं बघता याकडे? आज आंदोलनाची दिशा कशी असेल? सरकारनं कितीही प्रयत्न केला तर हे आंदोलन दबलं जाणार नाही, ठामपणानं मी सांगतो. नोटिसा दिल्या, 700च्या वर नोटिसा दिल्या, पण मला पोलिसांना एवढंच सांगायचं आहे, नोटिसा देऊन देऊन तुमचे कागद संपतील, पण नोटिसा स्वीकारणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या संपायची नाही. गेले 2-3 दिवस झालं मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक गावामध्ये जाऊन बैठका घेतल्या. बैठकीमध्ये सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, सेवा सोसायटीचे चेअरमन, असे गावातले प्रतिष्ठित सगळे असायचे. आणि बैठक संपली की आमच्या पाठोपाठ आलेल्या पोलीस गाडीनं बैठकीला आलेल्या लोकांना नोटिसा द्यायच्या. हा खेळ गेल्या 2-3 दिवस चालूच आहे. आम्ही आधीच सांगितलेलं आहे की हा अशा नोटिसांना घाबरायचं कारण गेली 35 वर्षे आम्ही हेच काम केलेलं आहे. गुन्हे दाखल झाले तरी सुद्धा त्याला घाबरायचं कारण नाही. महात्मा गांधींनी आपल्याला सविनय सत्याग्रह शिकवलेला आहे, तोच आपण करतोय. कायदा मोडतोय आपण, पण सविनय कायदा मोडतोय. तर शांततेला कुठे गालबोट न लावता आपण कायदा मोडतोय आणि हे महात्मा गांधींनी शिकवलं. आणि आपला जो मोर्चा होता तो मोर्चा अशा तारखेला काढलेला होता की ज्या 96 वर्षापूर्वी म्हणजे 1930 साली 12 मार्चला महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढली होती 72 लोकांना घेऊन. आणि पुढं काय झालं इतिहास सगळ्या जगाला माहिती आहे. आणि त्या अशा दिवशी आपण 12 मार्चला जो मोर्चा काढला. आज तर शहीद भगतसिंग यांचा स्मृती दिन आहे. ज्या हुतात्म्यानं वयाच्या 23व्या वर्षी या देशाला स्वातंत्र्य मिळावं, देशातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी अशी देशामध्ये सगळ्यात आधी मागणी करणारे कोण होते तर शहीद भगतसिंग होते. आणि अशा स्मृती दिनादिवशी आपण चक्काजाम आंदोलन करतोय, तेव्हा घाबरायचं काही कारण नाही. सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही आहे. या न्यायानं न्याय हा आपल्याला मिळणारच आहे. नाही मिळाला तर आपल्याला हिसकावून घ्यायचा आहे, परंतु मागं हटायचं नाही. हीच भूमिका शेतकऱ्यांची आहे. केसेस आमच्यावर बरेच झालेले आहेत. बघता बघता शतक बोलवलेलं, आता द्विशतकाच्या दिशेने निघालेलं, म्हणून काय फरक पडला? अनेक केसेस मधनं सन्मानानं आम्ही निर्दोष सुद्धा सुटलेला आहोत. नोटिसांच्या बाबतीत शेतकऱ्यांना म्हणजे कार्यकर्त्यांना किंवा जे नेतृत्व करतात त्यांना नोटिसा दिल्या जातात. मात्र जर इथे पाहिलं तर राजू शेट्टी यांना नोटीस बजावली नाही. मात्र कार्यकर्ते जे शेतकरी आहेत, गोरगरीब जनता आहे, यांना नोटिसा अगदी घरोघरी जाऊन बजावण्यात आल्या. मात्र राजू शेट्टींना नोटीस बजावलेली नाही. याचं कारण आपल्याला काय वाटतं? मला माहित नाही मला का दिलेलं नाही. दिली असती तरी फरक पडला नसता, नाही दिली तरी फरक पडणार नाही. आणि मला वाटतं की गुन्हा दाखल करायचाच ठरवला पोलिसांनी तर माझ्यावर होणारच आहे. आपली थेट व्यासपीठावर चर्चा झाली होती. इथले पालकमंत्री नितेशजी राणे जे मंत्री आहेत केंद्रामध्ये, जे अगदी अधिवेशन सोडून या ठिकाणी आपल्या मोर्चामध्ये सहभागी झाले होते आणि त्यांनी आपल्याला एक आश्वासन दिलं होतं. 2 दिवसांची मागणी केली होती की 2 दिवसात शासन निर्णय घेईल. मात्र प्रत्यक्षात अद्यापर्यंत अगदी 10 दिवस झाले. मात्र आपण या आंदोलनावर ठाम होता, त्या पद्धतीने ठाम राहिलात. काय वाटतं, शासन निर्णय होईपर्यंत आपलं आंदोलन कसं? ते 2 दिवसात निर्णय घेणार असं सांगत होते. आम्ही म्हटलं 2 का 10 दिवस आम्ही थांबतो. आज 11वा दिवस आहे, निर्णय नाही. एक बैठक मुख्यमंत्र्यांनी घेतली, ती बैठकही धड झाली नाही. कारण त्या बैठकीमध्ये 37-38 जे काही लोकप्रतिनिधी होते त्यातले काही 2-4 सन्माननीय अपवाद सोडले, तर बाकीच्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कलमाची स्थिती काय, काजूची स्थिती काय हे बघण्याची तसदी सुद्धा घेतलेली नाही. बैठक संपल्यानंतर सुद्धा त्यांना जावं वाटलं नाही, अशी स्थिती आहे. आले, बैठकीला खुर्च्या उभवल्या, निघून गेले. पुढे काय निष्पन्न काय झालं त्यातनं? मला मान्य आहे की अधिवेशन चालू असताना सरकारला निर्णय घेता येत नाही सभागृहाबाहेर, पण ती बैठक झाल्यानंतर त्या कॅबिनेटची बैठक झाली, 2 दिवस विधिमंडळाचं कामकाज झालं, त्या सरकारनं निर्णय घेतला नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या बैठकीला खरं तर मुख्यमंत्र्यांनी काही वेंगुर्ल्याचे, काही देवगडचे, काही मालवणचे, काही सावंतवाडीचे, काही
देवगडचे, रायगडचे असे शेतकरी काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांना बोलवून बाबा काय म्हणणं आहे, काय परिस्थिती आहे हे जाणून घ्यायला पाहिजे. तर पण आले बैठकीला कोण ज्यांना काही त्यातलं माहिती नाही ते आले आणि त्यांना काही त्यातला इंटरेस्टही नाही असं दिसतंय. सर, जर पाहिलं तर मुख्यमंत्री सध्या कॅप्टन खरात यांच्या विषयावर बोलताना दिसतात. मात्र प्रत्यक्षात जर पाहिलं तर इथला शेतकरी जो आहे तो आज हवालदिल झालेला आहे. मार्केटमध्ये माल नाही आहे अशी परिस्थिती आहे. आज अक्षरशः त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. मात्र असं असताना कॅप्टन खरातच्या बाबतीमध्ये वक्तव्य करण्यासाठी, कुठलाही ठोस निर्णय घेण्यासाठी वक्तव्य केली जातात. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांकडे पाहिलं जात नाही. याकडे कसं? बघा, कॅप्टन खरात सारखा लिंग पिसाट वाढणं हेच मुळामध्ये सरकारच्या कायदा आणि सुव्यवस्थेचं मोठं अपयश आहे. काय करत होतं गुप्तचर खातं? एवढे शेकडो महिलांचं लैंगिक शोषण होत असताना ज्या मुख्यमंत्र्यांच्याकडे गेली 10 वर्षे, काही 1-2 वर्षाचा अपवाद सोडला तर 10 वर्षापासून गृहकर्ता आहे. काय करत होतं? कसलं काय तुमचे सोर्सेस आहेत? का तुमच्यापर्यंत ही माहिती आली नाही? अनेक काही 1-2 प्रसंगात तर हा लिंग पिसाट मुख्यमंत्र्यांच्या बरोबर छायाचित्रामध्ये दिसतो. हे का कळालं नाही मुख्यमंत्र्यांना आणि आता त्याच्यावर वक्तव्य करताय? मुळामध्ये या लिंग पिसाटाची एवढ्या शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करण्याचं धाडस झालंच कसं? आणि त्यावेळी मुख्यमंत्र्यांचं गृह खातं काय करत होतं हा माझा पहिला प्रश्न. तर हे होते राजू शेट्टी, जे आता सिंधुदुर्गमध्ये आक्रमक झालेले पाहायला मिळतात. आंबा बागायतदारांसाठी जे मागील 2 महिन्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठाण मांडून राहिलेले आहेत, त्यांच्यावर आरोप देखील झाले वैयक्तिक कारणासाठी. मात्र स्पष्ट पाहिजे बोलताना राजू शेट्टी म्हणतात की मी शेतकऱ्यांसाठी आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत मी सिंधुदुर्ग सोडणार नाही. एवढा जो अट्टाहास आहे तो राजू शेट्टींचा पाहायला मिळतो. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि विशाल रेवडेकर, मराठी, सिंधुदुर्ग.